मोठी बातमी आहे। अभिनेता सैफ अली खानवर घरामध्ये घुसून चाकू हल्ला केला होता। मात्र या हल्ल्याप्रकरणी संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सैफवर चाकू हल्ला झाल्यानंतर त्याच्या पाठीमध्ये चाकूचा तुकडा घुसला होता आणि हा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी तब्बल 6 तास शस्त्रक्रिया करून बाहेर काढला होता। तर काल मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे। पण याच सगळ्याबाबत आता शिवसेना शिंदेच्या पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी थेट संशय व्यक्त केलाय। सैफ अली खान जेव्हा रुग्णालयातून त्याच्या घरी आला तेव्हा तो चालत चालत त्याच्या बिल्डिंगमध्ये शिरला। यावरूनच निरुपम यांनी संशय व्यक्त केला आहे आणि एक ट्विट केलंय। 21 जानेवारीला रुग्णालयातून निघाल्यानंतर सैफ लागलीच एवढा फिट कसा असा सवाल संजय निरुपम यांनी विचारलेला आहे। फक्त 5 दिवसात असाही सवाल ते करतायत तर कमाल आहे असा संशयास्पद ट्विट निरुपम यांनी केलेला आहे। त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झालेला होता। त्याच्या पाठीमध्ये चाकूचा जो तुकडा आहे तोही शिरलेला होता आणि त्याच्या स्पाइन पासून अगदी काही इंचांच्या अंतरावर हा चाकूचा तुकडा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं। जर तो थोडा आतमध्ये गेला असता तर मोठी इंजुरी झाली असती किंवा पॅरालिसिस झालं असतं असंही या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेलं होतं। आणि त्याच्यानंतर काल सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि यावरूनच संजय निरुपम यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। मेरे मन में और मेरी तरह मुंबई के तमाम नागरिकों के मन में कुछ निर्दोष प्रश्न हैं। उन प्रश्नों को मैंने उपस्थित किया है। जब उन पर हमला हुआ तभी बताया गया था डॉक्टरों की तरफ से कि उनके पीठ में 2.5 इंच का चाकू घुस गया था। डॉक्टरों ने यह भी बताया कि 6 घंटे तक ऑपरेशन चला और उसके बाद ऑटो वाले ने बताया कि लहूलुहान अवस्था में ये स्ट्रेचर पर टांग करके पहुंचाए गए थे हॉस्पिटल में। उसके बाद वो इलाज इतना बढ़िया था, या मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि 4 दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कूदते अपने घर लौट आते हैं। तो मेरे मन में कुछ सवाल उठा कि क्या सैफ फिजिकली इतने फिट है उसकी वजह से रिकवर किए इतना फास्ट, वो जिम जाते हैं इसकी वजह से रिकवर किए फास्ट, या कोई और कारण है? अब बताया जाना चाहिए कि जो हमला था वो कितना घातक था। संजय निरुपम जवळ असतात त्यामुळे त्यांना अधिकची माहिती असेल आणि निरुपमांना काय माहीत नसावं। तर त्यांची जखम 2.5 इंची होती, 3 इंची होती, ते चालायला लागलेत याचं दुःख कदाचित त्यांना झालं असावं संजय निरुपमांना की सैफ अली का चालत आहेत, का स्वस्थ झालेत, लवकर का बरे झालेत, त्यामधून त्यांच्या वेदना मला दिसतायत। दरम्यान सैफवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल हा एका एजंटच्या माध्यमातून भारतामध्ये शिरल्याची माहिती समोर आलेली आहे। तर शरीफुलनं भारतीय सिम कार्ड घेण्यासाठी एजंटची मदत घेतल्याचं कळत आहे। पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीच्या नावे शरीफुलनं सिम कार्ड खरेदी केलं होतं। तर शरीफुलनं त्या सिम कार्डवरून अनेक फोन कॉल केले होते अशी ही माहिती समोर आलेली आहे। शरीफुल ज्यानं हल्ला केलेला होता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्या आरोपीविषयी ही एक महत्त्वाची माहिती समोर येते। तर न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीनुसार हा जो शरीफुल नावाचा आरोपी आहे त्याच्या संबंधी ही माहिती समोर येते। सैफ हल्ला प्रकरणी हे नवे खुलासे समोर येत आहेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत शरीफुल मेघालयातून कसा शिरला भारतामध्ये, त्याचा वेग कसा होता हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। 7 महिन्यांपूर्वी मोहम्मद शरीफुल हा भारतामध्ये आलेला होता। तर मेघालयातील दावकी नदी पार करून तो भारतामध्ये आला होता अशी धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातून वाहते ही दावकी नदी आणि हीच नदी पार करून शरीफुल हा भारतामध्ये शिरल्याचं कळत आहे। तर दावकी नदीतून पूर्वीचा जलवाहतुकीचा मार्ग होता आणि या नदीमधून शरीफुलनं कसा काय प्रवास केला त्याविषयी शंका आहे। दरम्यान भारतामध्ये शिरण्यासाठी शरीफुलनं एजंटची मदत घेतली होती अशी ही माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि एजंटला 10,000 रुपये देऊन शरीफुल हा भारतामध्ये शिरला होता असंही कळत आहे। तर पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीच्या नावे सिम कार्ड सुद्धा त्यानं खरेदी केलेलं होतं। शरीफुल जो आरोपी आहे सैफ अली खानवर ज्यानं हल्ला केलेला आहे त्याच्याविषयीची ही माहिती, भारतीय सिम कार्ड घेण्यासाठी एजंटची मदत त्यानं घेतली होती, त्याला पैसे दिले होते अशी धक्कादायक माहिती समोर येते। हे खुलासे आपण न्यूज 18 लोकमतवर बघताय। तर बंगालमध्ये खुकू मोनी जहांगीर शेखाच्या नावे त्यानं सिम खरेदी केलं होतं अशी ही माहिती आहे आणि शरीफुलनं त्या सिम कार्डवरून अनेक फोन कॉल केले होते असंही कळतंय।
तर फोन करण्यासाठी विविध मोबाईल ॲपचा वापर केला होता अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. शरीफुल भारतामध्ये बिजॉय दास या नावानं फिरत होता अशी ही धक्कादायक माहिती समोर येते. त्याचं मूळ नाव शरीफुल आहे, मात्र बिजॉय दास या नावानं फिरत होता. शरीफुलनं बिजॉय दास नावानं बंगालमध्ये नोकरी मिळवली होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तर बांगलादेशमधला हा जो व्यक्ती आहे तो भारतामध्ये शिरतो, हे आपलं नाव बदलतो आणि त्याच्यानंतर नेमकं काय काय करतो ते आपण बघतोय. मुंबईमध्ये पोहोचल्यावर ठिकठिकाणी त्यानं काम मिळवलं अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दस्तावेज देण्याची गरज नसलेल्या ठिकाणी त्यानं काम मिळवलं होतं असं कळतंय. आणि त्यानंतर त्यानं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून हल्ला केला आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे आणखी काही खुलासे होतात का, आणखी काही माहिती शरीफुल विषयी आणि सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता त्याविषयी समोर येते का ते बघावं लागेल. तर